गुड मॉर्निंग भाई लोग. कसं येतं ऊसाची. आज गौरीसाठी स्पेशल वडे आहेत. पुढच्या वर्षी संकेतला काय सांगू तुझा एक नंबर मोठा फॅन भेटलेला तुझा माहितीये काय. संपलेली आहे मंगळागौर आता. मजा आलेली आहे आम्हाला. गुड मॉर्निंग भाई लोग. आणि मी तुमचा आवडता प्रथमेश. आपल्या कोकणात तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तर आज काय ना मस्त झाली मॉर्निंग. पण आता आज चाललाय रविदा परत घरी त्याच्या. तर त्याला सोडायला जाऊ. काय ना मस्त नाश्ता करतो. दाखवतो तुम्हाला नाश्ता. फुल पोहे बनवलेत कडक कडक. माझा ब्रेड बटर. रविदा कशात पोहे मस्त ना सॉलिड. येतो काय बोलतो आता. काय बोलतो परत बोल. तुझी मूर्ती सुंदर आहे. हा हसरी आहे. बघ ना दादा. वहिनी काय बोलत तुम्ही आता. देवाची मूर्ती खूप सुंदर दिसते. मन प्रसन्न झालं. गोंडस आहे. जसं काही लहान बाळाची रूप आहे ना तसं दिसतं. तसंच सोडतो. रविदा मस्त गाडीला आपला जेजुरीचा भंडार लावताय. मस्त आहे का. जय मल्हार. वा असा आमचा सुखरूप प्रवास. कधी परत आम्ही आता निघू तेव्हा मस्त होईल. त्याची तो हे घालता देवाला गारणं घालता. वा वा वा. चल परतीचा प्रवास सुरू झाला आता. कसं येतं विसरूनच गेलो. बघितलं एक गावची लोक जशी आहेत ना तर मेन माणसाला विसरलो. घरी जायची इच्छा नाही होत आहे. जायला लागेल. बरोबर. वहिनी काय बोलता. कसं वाटला. आवडली माणसं आवडली. माणसं आवडली म्हणजे माझीच माणसं होती. बरोबर. कोकणची माणसं. हा मग मस्त वाटलं मला. आलास तू एवढा मुंबईवरून तुम्ही लोक. सिद्धू कसं वाटला. बापाला भेटलीस तू फायनली. सोडायची इच्छा नाही. काय बोलतो विनू. अरे यार मी पण मिस करीन बाबू. हा बाबू येतो नंतर मिसळ खायला. हा आपण खाऊया मस्त मिसळ. पाणीपुरी खाऊया. पाणीपुरी 21वा रस्ता. चला. आई कशी तयारी सुरू आहे ही. ऊसाची. गौरीचा ऊसा आज आहे. ओके. काय याच्यामध्ये देवाणघेवाण कशी असते. देवाणघेवाण म्हणजे गौरीच्या इकडे भरून ठेवायचं पुढ्या. हा नंतर मग पूजा करायची. हा आणि मग सगळ्यांना हातात द्यायचं पाया पडायचं. ओके. आपला हा वौसा सगळ्यांच्या हातामध्ये द्यायचा आणि पाया पडायचं असं असतं ना. ओके. आणि बाकी हे लोक सवासणीचा आहे. ओके. सवासणीचं वाण. एकही दिवस बंटू आणि बाय दोघंही रांगोळी कुठलीही चुकवत नाही. सगळ्या दाराला रांगोळी असतात. सगळ्या. म्हणजे आज हा आहे 6वा दिवस आपला. म्हणजे कुठून शोधून काढायला मला माहिती नाही. बंटू आज कुठली काढते रांगोळी. गौरीची आहे. म्हणजे आज गौरी स्पेशल रांगोळी. मस्त बंटू रांगोळी काढली आहे. गौराई आल्या सोनपावली. वा ही जी रूम बघता ना. हे जे पेंट केलंय ना हा जो कलर आहे हा मी 3 वर्ष अगोदर केलेला. आणि तेव्हा प्रज्वल हा दिसतो तुम्हाला. काय बोलतो कसा आहे हा. प्रज्वलने आम्ही दिवस रात्र मेहनत करून हा कलर काढलेला. इकडे टेप लावून ना प्रज्वल काय धमाल गेलेली. हा बाई कसं वाटलं. काय बोलतो. दादा डेकोरेशन छान केलंय. आवडलं. हा एक नंबर आवडला. म्हणा नात्यांची म्हणा आमच्या कुटुंबासाठी म्हणा किंवा आमच्या वाडीतील लोकांसाठी म्हणा. दादाने आता हे सगळं वाचून दाखवलं. आणि प्रत्येक जण दादा खरं बोलतो प्रत्येक जण वाडीतला येऊन मला बोलला. आणि त्याचे म्हणजे जे जुने आहेत ना आपले सगळी लोक येऊन बोलले की एवढं सुंदर लिहिलंय ना. प्रत्येक जण बोलतात. मी
मी जसं लिहितो तसा माझा एक मित्र संदेश लाड आहे. हा अरे भाई त्यांचं पण खूप म्हणजे या गोष्टींवरती प्रभुत्व आहे. आणि खतरनाक मूर्तिकार. हो, म्हणजे एवढी परंपरा जपतो ना तो ती. म्हणजे मातीचे गणपती ही जी कन्सेप्ट आहे ती Correct. कन्सेप्ट जपणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे सध्याच्या काळामध्ये. म्हणजे इको फ्रेंडली आले, कागदांचे आले, Correct. अजून काय काय आलं, ठीक आहे. पण ही जी मातीची गणपतीची कन्सेप्ट आहे हो. ती पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. जेव्हा काहीच म्हणजे नव्हतं लोकांकडे, तेव्हा मातीचा गणपतीचा फक्त एक गोळा आणून त्याला आकार देऊन ते Correct. बनवलेलं होतं. आणि ती संस्कृती आज संदेश जपतोय आणि एवढ्या लहान वयामध्ये जपतोय ही मोठी गोष्ट आहे. संदेश तुला सगळ्या कोकणकरांपासून थँक्यू. चालेल. तुळशीकडे पाठवू ना. पप्पा या. आज गौरीसाठी स्पेशल वडे आहेत आणि काय वडे सांबार ना आधी. वा चल पट्टू तुझी आवडती भाजी आहे आज कोबीची. आज खाशील ना चांगले 4-5 वडे तरी. 10 खाशील. आई शपथ. आणि मस्त एकदम वडे सांबार. आईने आज मस्त साडी घातलेली. विठ्ठलाची साडी. आई एकदा फक्त दाखव. एकदा थांबा. तो ते विठ्ठल दिसतात ते कुठे. मस्त एकदम पदरवरती ना. आणि ब्लाऊज दाखव. ब्लाऊज वाव मस्त ब्लाऊज शिवलाय का. वा फिट जरा अशी पूर्ण सर्कल मग थोडासा. वा वा काय दिसते रे. हे नदवीत कोणी घातली साडी. साडी मीच घातली. वा वा तू घेतली. मी घेतली. हा अरे बापरे सांगितलं सर ना. आवडली पण तुला. मस्त आवडली. आईचं भारी. रक्षाबंधन गिफ्ट. मी आईला जरा युनिक साडी दिली. मला खूप आवडलेली साडी. मी आईला घेऊया रक्षाबंधनला. पुढच्या वर्षी संकेतला घेऊन. ए काय बोलतो तो. हे तो काय बोलतो हे काय बोल. चेन्नई. Where is the temple? संकेत पण नटणार आहे पुढे. अरे काय येडाय का भाई. मी त्याला विचारलं की किती घरात फिरायचं. पूर्ण वाडी आहे खाली. किती घरात जायचंय. टेन्शन आलं पुढच्या वर्षीचा जायचं. इकडे त्या लोकांचा तिकडे व्यवसाय चालू आहे आणि या लोकांचा इकडे व्यवसाय चालू आहे. हे काय नाही. हे बघा काय ते करतात. परबांच्या सूर्यकीर्तीचा मंदर काल आलास ना. काय मग काय झालं काय ट्रेन मध्ये. अरे काय नाही सांग जरा. काय. अरे तुझा फॅन भेटलेला खूप मोठा. माझा फॅन. मग आणि त्याला भेटायचं होतं तुला. हा मला फक्त बोलला की असा प्रथमेश परबच्या गावातला आहेस रे तू. माझ्या बाजूच्या घरातला त्याला बोललो. तो म्हणतो काय बोलतो. म्हटलं हा माझ्या बाजूच्याच घरातला तो. म्हणतो मी चाललाय मोठा फॅन आहे रे. मला भेटायचं त्याला. नाव नाही विचारलंस तू. नाव विचारायचं लक्षातच नाही माझ्या. मला वाटलं सकाळी मी तुला भेटेन ना आणि आपण व्हिडिओ कॉलवर बोललो त्याच्याबरोबर सरळ. पण तू काय तू झोपलेला. आता काय कोकण कन्या एक्सप्रेस मध्ये भेटलेला तुम्हाला. ठीक आहे एक मिनिट. थँक्यू सो मच एवढ्या प्रेमाबद्दल. तू एवढे व्हिडिओ बघतोस. नक्की आपण भेटू आयुष्यात काहीतरी. आणि मी इकडे हरकुलला असतो कधी पण. तर कधी गणपतीला आलास तर ये नक्की आठवणीने. आणि त्याला नाव बिव नाही माहिती पण तू व्हिडिओ बघतो आणि एवढं तुझं प्रेम बघितलं तर थँक्यू सो मच मित्रा. थँक्यू सो मच. भेटूया आपण लवकरच. रोज आमची अशी एक मंदा आहे गाय. रोज इकडे थांबते. पप्पा तिला खायला घालतात. बाबा तिला आणतात. खाऊन मध्ये तिच्या गोठ्यामध्ये जाते. A few moments later. तर आता जागरणासाठी मंगळगौरसाठी ऑलमोस्ट खूप साऱ्या बायका आलेल्या आहेत. आमच्या मुलींनी बायकांना जमा केल्या आणि आज सगळं गाव खेळायला आलं. आज मस्त व्हिडिओ घेऊ त्यांचे. आता वाजले 12:30 काहीतरी. पण त्या लोकांची एनर्जी तुम्ही आवाज ऐकताय. एनर्जी खतरनाक आहे भाऊ. मी दमलोय पण ती लोक खतरनाक आहे.
आहेत एकदम सगळ्या पोरी बायका फुल फुल धमाल सुरू आहे. कसली जी वाईब आहे ना वाटतच नाही वाईब 1 वाजलाय म्हणजे एवढा मस्त एवढा म्हणजे पहिलं वर्ष असं की एवढी लोक आली आहेत आणि खेळतात आहेत. मजा येते बघायला मजा येते लिटरली एनर्जी सो पुढे बघा तू. जा काय पाणी जाऊ दे पाटाला पाणी जाऊ दे पाटाला पाणी जाऊ दे पाटाला पोरीची बायकांची एनर्जी कशी आहे? एक नंबर ना जो फायर आहे. 12 वाजलेत रात्रीचे आणि पुढे तावात आले. 12 नाही आता 1:30. 1:30 वाजत आलाय आणि फुल तावात आलेले आहेत. भाई खतर राहिला झोप उडाली ना. काय सांगतो आकाश पंख बोला ते लोक सगळे आले एवढे नटून आले खरंच ते काय करतायत एनर्जी खरंच काय नाचतात लिटरली आता लिटरली म्हणजे 1:30-2 वाजले बाप एनर्जी आहे बाप अजूनपर्यंत. आणि ते पण असं नाही नॉर्मल टीचा घातला असं किंवा काय असं सगळं नाहीये प्रॉपर ऍक्च्युली बोलला 3 तास नटायला त्याच्यात अर्धा पेक झोप उडाली झोप. हा पूर्ण बघा इथे हे पूर्ण गाव झोपलं इथे फुल फक्त आपलं घर फुल चालू आहे फुल ऑन. शूट काय झालं जोरात शूट झालं भाई. एक आडवाय बाबा आई शपथ शूट मजा येते भाई मजा येते खतरनाक मजा येते हे बघायलाच मजा येते. AM. संपलेली आहे मंगळागौर आता. मजा आलेली आहे आम्हाला गायत्री 1 नंबर या. आम्ही चाललो आमच्या घरी 1 नंबर. पण काय बायकांना गोळा केल्यावर तुम्ही लोकांनी खरं यार. बंटू सगळ्यांना सांगितलं मस्त आलं यावर्षी कडक झाला खरंच 1 नंबर. हा आई काय झालं ना यावर्षी छान झालं छान मजा आली खरं. बंटूने पण मस्त केलं सगळ्या बायका होत्या म्हणून. व्हिडिओ तर काय मला असं वाटतं 2 पार्टचे करावे लागणार एवढ्या मोठे व्हिडिओ आले. काय बोलतो मग दीदीचा गुलाबी साडी पण आते काय मजा आली आहे का? छान काय मजा आली खरंच काय सांगू तुला. घरात माझ्या भाच्यांच्या घरात खूप मजा आली. पण नाही तुझ्यामुळे मजा आली. नाचलीच तेवढी मस्त नाचली मस्त मजा आली खरंच. अरे काय गाणं विणं काय बोलवते आईच्या भाग्याच्या आणि ही टॉप लेवल मजा आली खरंच मजा आली यावर्षी 1 लेवल अप झाला. गेल्या वर्षापेक्षा उलट या वर्षी पण चांगलं झालं. हा बाहेरची पण लोक होती ना त्यामुळे आली असती आली असते. ते खाली आणि गेलो लेट झाला ना तिथे आम्हाला. बरोबर येणार होते लोक. चांगलं चालेल नीट जा. तो कुठे गेला